हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आज आपण प्रॅक्टिस सेट 17 स्टार्ट करणार आहोत. तर 17 स्टार्ट करायच्या आधी सप्लिमेंटरी अँगल म्हणजे काय ते आपण बघूयात. इथे बघा, लेट्स रिकॉलमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे, टी इज अ पॉईंट ऑन लाईन ए बी. ही ए बी ही लाईन आहे, ह्याच्यावर हा टी पॉईंट आहे. व्हॉट काइंड ऑफ अँगल ए टी बी? कुठला अँगल आहे हा सांगा बरं. स्ट्रेट अँगल आहे. आपण 6th स्टँडर्डमध्ये बघितलं आहे. हा कुठला अँगल आहे? स्ट्रेट अँगल आहे. स्ट्रेट अँगलचं मेजर किती असतं? 180 डिग्री. हे स्ट्रेट अँगलचं मेजर किती असतं? म्हणजे मेजर ऑफ अँगल ए टी बी किती होईल? 180 डिग्री. इथे 180. ठीक आहे. आता सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय? अ लाईन ए सी शोन इन द फिगर अलॉंग साईड. ही लाईन ए सी दिलेली आहे. अ रे बी डी स्टँड्स ऑन इट. हा बी डी ह्या लाईनवर इथनं गेलेला आहे. सो हाऊ मेनी अँगल्स आर फॉर्म हिअर? किती अँगल तयार झाले? 2 अँगल तयार झाले. अँगल ए बी डी अँड अँगल डी बी सी. तर ए बी डीचं मेजर काय दिलेलं आहे? मेजर ऑफ अँगल ए बी डी किती आहे आणि मेजर ऑफ अँगल डी बी सी किती आहे? आपण करूयात मेजर. हे बघा, हे प्रोटेक्टर घ्यायचं आहे आणि आपण मेजर करूयात. किती आहे अँगल? हा 65 डिग्री येतो आहे हा अँगल. हे बघा, कुठून घ्यायचा आहे तुम्ही? सॉरी, 65 नाही, 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120 आणि 125. सो पहिला अँगल काय आला आपला? 125 आलेला आहे. बरोबर. आता अँगल डी बी सी. डी बी सी बघा किती आहे. हा ॲक्यूट अँगल आहे. सो इथे किती येणार? 0, 10, 20, 30, 40, 50 आणि 55. हा अँगल आलेला आहे 55. सो ह्या दोघांचं मेजर काय येणार आहे? 180. म्हणजेच काय? इफ द सम ऑफ द मेजर्स ऑफ 2 अँगल्स इज 180, दे आर नोन ॲज सप्लिमेंटरी अँगल. कॉम्प्लिमेंटरी अँगलचं मेजर 90, सप्लिमेंटरी अँगलचं 180. हे लक्षात ठेवा, ह्याच्यात कन्फ्यूज होऊ नका दोन्हीमध्ये. इथे बघा, पुढे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. ऑब्झर्व द अँगल्स इन द फिगर बिलो अँड एंटर द प्रॉपर नंबर इन द बॉक्स. मेजर ऑफ अँगल पी क्यू आर. पी क्यू आर किती दिलेला आहे? 110. एम एन टी किती दिलेला आहे? 70. सो या दोघांचे ॲडिशन केल्यावर काय मिळतं आपल्याला? 180 डिग्री. सो दे आर सप्लिमेंटरी अँगल्स, असं आपण म्हणू शकतो. पुढचं एक एक्झाम्पल बघा. फाइंड द मेजर ऑफ द सप्लिमेंट ऑफ अन अँगल इज 135 डिग्री. ह्याच्यावरच आपल्याला पुढचा प्रॉब्लेम सेट सॉल्व्ह करायचा आहे. सो हे एकदा बघून घेऊ आपण दोन आणि मग प्रॉब्लेम सेट सॉल्व्ह करू. लेट द सप्लिमेंटरी अँगल मेजर इज पी डिग्री. म्हणजे दुसरा जो अँगल आहे, एक अँगल दिलेला आहे, दुसऱ्या अँगलला आपण काय म्हणणार आहे? पी म्हणणार आहे. तुम्ही काही म्हणू शकता, एक्स वाय झेड ए बी सी, एनी अल्फाबेट. The sum of the measures of 2 supplementary angles is 180 degree. So 135 plus p is equal to 180. सेम 90 डिग्रीची आपण जसं केलं कॉम्प्लिमेंटरीचं, तसंच सप्लिमेंटरीचं करायचं आहे. फक्त काय घ्यायचं आहे? मेजर 180. सो 135 मायनस होईल दोन्हीकडनं आणि मग पी आपल्याला किती मिळतो आहे? 45 डिग्री. सो द मेजर ऑफ द सप्लिमेंट ऑफ अन अँगल ऑफ 135. या 135चा सप्लिमेंट अँगल कुठला आहे? 45 डिग्री. हां, नेक्स्ट एक्झाम्पल बघा. ए प्लस 30 अँड 2a हे दोन अँगल दिलेले आहेत, सप्लिमेंटरी अँगल्स. व्हॉट इज द मेजर ऑफ द इच अँगल? याचं अँगलचं आपल्याला मेजर फाईंड करायचं आहे. सो या दोघांची ॲडिशन करायला लागेल आपल्याला आणि मग इज इक्वल टू 180 लिहायला लागेल. सो ए प्लस 30 प्लस 2a इज इक्वल टू 180. सो 2a प्लस ए झालं 3 आहे, 3a आणि हे 30 इथे ॲडिशनमध्ये इकडे गेल्यावर काय झालं? सबट्रॅक्शनमध्ये गेलं. सो 3a इज इक्वल टू 180 मायनस 30. सो देअरफॉर 3a इज इक्वल टू 150. मग हे 3 इथे गेल्यावर डिव्हिजनला गेलं. सो ए इज इक्वल टू 50. मग हा ए हा आपल्याला अँगल नाही मिळाला आहे, हे एची व्हॅल्यू मिळाली आत्ताशी. एची व्हॅल्यू कुठे पुट करायची आहे? ए प्लस 30 आणि 2a मध्ये. सो ए प्लस 30 म्हणजे 50 प्लस 30 किती आलं? 80 डिग्री. अँड 2a किती आहे? 2 × 50 इज 100. सो 100 प्लस 80 किती येतं? 180 डिग्री. म्हणजे दोन अँगल कुठले झाले? हे सप्लिमेंटरी अँगल्स. ठीक आहे, कळलेलं आहे. आता आपण प्रॉब्लेम सेट 17 घेऊयात. चला, राईट द मेजर्स ऑफ द सप्लिमेंट ऑफ द गिवन अँगल्स. आता इथे परत सोल्युशनमध्ये आपण पहिले काय लिहून घ्यायचं आहे? लेट एक्स बी द मेजर ऑफ द सप्लिमेंटरी अँगल. लेट द मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल बी एक्स. बी
x डिग्री. ठीक आहे. तर आता आपण फर्स्ट काय आहे 15 डिग्री दिलेलं आहे. सो कसं फाइंड करायचं आहे 15 प्लस x इज इक्वल टू 180. सो देअरफॉर x इज इक्वल टू 180 मायनस 15. सो देअरफॉर x इज इक्वल टू 165 डिग्री. हे पहिलं आलेलं आहे. दुसरं बघूयात काय दिलेलं आहे 85 डिग्री. 85 डिग्री परत तेच 85 प्लस x इज इक्वल टू 180. So therefore x is equal to 180 minus 85. So therefore x is equal to 95 degree. Third one 120. So इथे 120 plus x is equal to 180. So therefore x is equal to 180 minus 120. Therefore x is equal to 180 minus 120 किती आलं आहे 60. फोर्थ काय दिलेलं आहे 37 डिग्री. सो 37 प्लस x इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर x इज इक्वल टू 180 मायनस 37. सो देअरफॉर x इज इक्वल टू 10 minus 7 is 3. 8 7 minus 4 is 43. Sorry 143 degree. Fifth one 108. So 108 plus x is equal to 180 degree. Therefore x is equal to 180 minus 108. Therefore x is equal to किती आलंय 10 minus 8 2 7 72 डिग्री. सिक्स्थ वन 0 डिग्री म्हणजे कुठला येणार आहे दुसरा अँगल 180. 0 प्लस x इज इक्वल टू 180. देअरफॉर x इज इक्वल टू 180 मायनस 0. देअरफॉर x इज इक्वल टू 180. सेवन्थ काय आहे a डिग्री. आता इथे a डिग्री दिलेला आहे. आपण दुसरा मेजर आपण काय म्हणलेला आहे x. सो काय येणार आहे आपलं a प्लस x इज इक्वल टू 180 डिग्री. फाइंड काय करायचं आहे आपल्याला कॉम्प्लिमेंट. सो x असाच ठेवायला लागेल आणि आपल्याला a मायनस करायला लागेल कारण a हा अँगल दिलेला आहे आपल्याला x फाइंड करायचा आहे. सो देअरफॉर x इज इक्वल टू 180 मायनस a. सो देअरफॉर x इज इक्वल टू 180 मायनस a डिग्री. एवढंच आन्सर आहे ह्याचं. ठीक आहे. पुढचा प्रॉब्लेम बघूयात. चला आपल्याला पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे द मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिवन बिलो यूज देम टू मेक पेअर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँड सप्लिमेंटरी अँगल्स. म्हणजे हे बघा हे असे अँगल दिलेत. मेजर ऑफ अँगल b 60 डिग्री, n इज 30 डिग्री, y इज 90 डिग्री. तर अशा पेअर आपल्याला तयार करायच्या आहेत की ते कॉम्प्लिमेंटरी अँगल असतील आणि सप्लिमेंटरी अँगल असतील. म्हणजे अशा पेअर आपल्याला तयार करायच्या आहेत. तर आता ह्या प्रॅक्टिस सेट 17मध्ये खूप क्वेश्चन्स आहेत. तो मी हे सगळे आन्सर लिहून घेते आणि मग तुम्हाला एक एक एक्सप्लेन करते म्हणजे नाही तर व्हिडिओ खूप मोठा होईल. सो मी आधी आन्सर सगळे लिहून घेते आणि मग तुम्हाला एक्सप्लेन करते. चला मी इथे आन्सर लिहून घेतले तुम्हाला आता मी फक्त एक्सप्लेन करते. तर आपल्याला कॉम्प्लिमेंटरी अँगल दाखवायचा आहे. तर कॉम्प्लिमेंटरी अँगलमध्ये सम किती यायला पाहिजे 90. सो 60 प्लस 30 इज 90. सो अँगल बी घेतला आणि अँगल एन घेतला आहे. सो 60 प्लस 30 इज 90. सो बी अँड एन आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. सेकंड कुठला घेतला आहे मी 90 अँड 0. सो 90 प्लस 0 केल्यावर किती येणार आहे 90 डिग्री. सो वाय अँड ई आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. थर्ड मी घेतला आहे डी आणि एफ. डीचं मेजर आहे 75 डिग्री, एफचं मेजर आहे 15 डिग्री. सो डी आणि एफचं आपण जेव्हा सम करतो तेव्हा काय आन्सर येणार आहे 90 डिग्री. सो अँगल डी अँड अँगल एफ आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. अगेन अँगल बी 60 डिग्री अँड अँगल जी इज 120. सो 60 प्लस 120 किती होणार आहे 180. सो ही कुठली पेअर झाली सप्लिमेंटरी अँगलची. बी अँड जी आर सप्लिमेंटरी अँगल्स. अगेन 30 मेजर ऑफ अँगल एन इज 30 अँड मेजर ऑफ अँगल जे इज 150. सो 30 प्लस 150 किती मिळणार आहे आपल्याला 180. सो अँगल एन अँड अँगल जे आर सप्लिमेंटरी अँगल्स. ठीक आहे. हे व्हिडिओ पॉज करून हवं तर तुम्ही लिहून घ्या आन्सर्स. इथे बघा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे इन ट्रायंगल XYZ मेजर ऑफ अँगल y इज 90. व्हॉट काइंड ऑफ अ पेअर डू x अँड z मेक. म्हणजे जर ह्या ट्रायंगलमध्ये ह्या एक ट्रायंगल दिलेला आहे हा
एक्स वाय झेड. तर हा वाय आहे, हा 90 आहे. ठीक आहे, हे काढते जरा मी डार्क थोडासा. हा वाय आहे, हा 90 डिग्री आहे. सो एक्स आणि झेड कुठले अँगल असतील, त्यांची पेअर काय असेल. व्हॉट काइंड ऑफ ए पेअर डू एक्स अँड झेड मेक. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ट्रँगलच्या तिन्ही अँगलची ॲडिशन केल्यावर किती येतं, 180 येतं. सो एक्स हा जर 90 आहे तर एक्स आणि झेड ॲडिशन केल्यावर किती मिळणार आहे आपल्याला, 90 डिग्री. सो ते कुठले अँगल होणार आहेत, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. तर सोल्युशन लिहून घ्या. सिन्स मेजर ऑफ अँगल वाय इज 90 डिग्री, हे दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, हे गिवन आहे. सो देअरफॉर सम ऑफ द मेजर्स ऑफ रिमेनिंग, कुठले रिमेनिंग अँगल्स आहेत, 2 एक्स आणि झेड. ऑफ रिमेनिंग अँगल्स अँगल एक्स अँड कॅपिटल एक्स आहे ना, अँड अँगल झेड इज काय असणार आहे, इज 90 डिग्री. बरोबर, कारण ट्रँगल कितीचा असतो, 180 डिग्रीचा, म्हणजे 180 सम असते तिन्ही अँगलची मिळून. सो हे एक 90 असेल तर उरलेले 2 पण त्याची ॲडिशन केल्यावर 90 यायला पाहिजे. सो देअरफॉर अँगल एक्स अँड अँगल झेड आर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. ठीक आहे, 4th वन बघूयात. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. द डिफरन्स बिटवीन द मेजर्स ऑफ द 2 अँगल्स ऑफ ए कॉम्प्लिमेंटरी पेअर इज 40 डिग्री. म्हणजे काय, दोघांमधला डिफरन्स, कॉम्प्लिमेंटरी ज्या पेअर आहेत, समजा ह्या दोन ही आपली एक पेअर आहे एक्स आणि झेड, तर ह्याच्यातला डिफरन्स काय आहे, 40 डिग्री आहे. तर आपल्याला त्या 2 अँगल्सचं मेजर फाइंड करायचं आहे. तर ते कसं करायचं, तर आपण ते 2 अँगल्सला आपण ए आणि बी म्हणूयात. लेट द मेजर, लिहून घ्या सगळ्यांनी माझ्याबरोबर. लेट द मेजर ऑफ 2 कॉम्प्लिमेंटरी अँगल बी ए अँड बी. ठीक आहे, ए आणि बी आपण हे 2 अँगल धरूयात, कारण आपल्याला त्याचं मेजर माहीत नाही आहे. सो ए आणि बी म्हणूयात त्याला आपण. आता आपल्याला काय माहिती आहे कॉम्प्लिमेंटरी अँगलबद्दल, दोघांची ॲडिशन मिळून काय आहे, 90 डिग्री आहे. सो सम ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल इज 90. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स इज 90 डिग्री, हे आपल्याला माहिती आहे. सो देअरफॉर ए प्लस बी किती आलं आहे, 90 डिग्री. सो ह्याला तुम्ही ना असं 1 नाव द्या इथे या एक्झाम्पलला. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे, डिफरन्स बिटवीन द मेजर ऑफ द 2 अँगल्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी पेअर इज 40 डिग्री. सो ए मायनस बी किती आहे, 40 डिग्री. अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, हे लिहून घ्या सगळ्यांनी. अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन वी गेट, काय मिळतं आपल्याला, ए मायनस बी इज 40 डिग्री. बरोबर, हे दिलेलं आहे आपल्याला, हे आपल्याला माहिती आहे की 2 अँगल कॉम्प्लिमेंटरी अँगलची ॲडिशन 90 असते. पण आपल्याला दिलेलं काय एक्झाम्पल प्रॉब्लेममध्ये, ए मायनस बी इज 40, दोघांमधला डिफरन्स किती आहे, 40 डिग्री. याला 2 नाव द्या. ठीक आहे, 2 नंबर द्या ह्याला. मग आता अकॉर्डिंग, म्हणजे ह्या दोघांची जर ॲडिशन केली आपण, सो ॲडिंग 1 and 2 लिहा इथे. ॲडिंग 1 and 2 वी गेट ए प्लस बी इज इक्वल टू 90 प्लस ए मायनस बी इज इक्वल टू 40. तर आता हे सॉल्व कसं करायचं, हे ॲडिशन आहे. सो 90 प्लस 40 किती आलं आहे, 130. बरोबर, प्लस बी आणि मायनस बी आहे, सो हे कॅन्सल झालं. आणि ए प्लस ए किती आलेलं आहे, 2a. सो आपल्याला काय मिळाली इक्वेशन, 2a इज इक्वल टू 130. सो देअरफॉर 2a इज इक्वल टू 130. देअरफॉर a इज इक्वल टू किती येणार आहे, 130 डिवायडेड बाय 2, कारण हे 2 इथे डिव्हिजनमध्ये जातील. सो इज इक्वल टू किती येणार आहे, 2 6 12, ते 1 राहिला, 2 5 10, 65
डिग्री. आता हा आपल्याला काय मिळाला, एक अँगल मिळाला आपल्याला ए 65 डिग्री. तर आपण दुसरा नक्कीच फाइंड करू शकतो आता. सो देअरफॉर ए प्लस बी इज इक्वल टू 90 आहे. सो देअरफॉर 65 प्लस बी इज इक्वल टू 90. देअरफॉर बी इज इक्वल टू 90 मायनस 65. सो बी इज इक्वल टू किती आलेलं आहे, 25 डिग्री. येस 25 डिग्री. सो द मेजर्स ऑफ टू कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आर 65 अँड हे आन्सर फायनल आन्सर लिहून घ्या. देअरफॉर द मेजर्स ऑफ टू complementary angles are 65 डिग्री अँड 25 डिग्री. हा सेम प्रॉब्लेम समजा तुम्हाला सप्लिमेंटरी अँगलच्या बाबतीत आला तर तुम्ही सेम हे सोडवायचं आहे, फक्त 90च्या ऐवजी काय घ्यायचं आहे, 180 घ्यायचं आहे. ठीक आहे, पुढचा प्रॉब्लेम बघूयात. पुढचा क्वेश्चन बघा, एकदम सोपा आहे. खरं हे मी सांगायची पण गरज नाही तुम्हाला. रेक्टँगल दिलेला आहे PTNM इज अ रेक्टँगल. राईट नेम्स ऑफ द पेअर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. तर तुम्हाला माहिती आहे आता की हे रेक्टँगलमध्ये सगळे अँगल किती डिग्रीचे असतात, 90 डिग्रीचे. सो या दोन अँगलची ॲडिशन केली की आपल्याला सप्लिमेंटरी अँगल मिळणार आहे. ह्या दोन अँगलची ॲडिशन केली की सप्लिमेंटरी मिळणार आहे. ह्या दोन अँगलची ॲडिशन केली की सप्लिमेंटरी, आणि ह्या दोन म्हणजे कुठलेही अँगल तुम्ही ॲडिशन केली की सप्लिमेंटरी अँगलच मिळणार आहेत आपल्याला, कारण हे सगळे अँगल काय आहेत, 90 डिग्रीचे आहेत. तर सोल्युशन फक्त मी लिहून घेते व्हिडिओ पॉज करून आणि तुम्हाला दाखवते. चला इथे मी आन्सर लिहून घेतलं आहे, तुम्ही व्हिडिओ हवं तर पॉज करून लिहून घ्या. ट्रायंगल हा काय आहे, क्वाड्रिलेटरल PTM म्हणजे रेक्टँगल PTNM इज अ रेक्टँगल. हेन्स मेजर ऑफ ऑल इट्स अँगल किती आहे, 90 डिग्री आहे. सो देअरफॉर पेअर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स कुठले येणार आहे, PM, MN, NT, TP. हे दोन, हे चार झाले. आणि हे ऑपोजिट अँगल्स कुठले कुठले, PN आणि MT. म्हणजे हे सगळ्याची ॲडिशन केल्यावर आपल्याला काय मिळतं, 180 डिग्री मिळतं. सो हे सगळे काय झाले, सप्लिमेंटरी अँगल्सच्या पेअर्स झाल्या. हा बघा, हा क्वेश्चन आहे, हा तुमच्या बुकमध्ये ना स्टार केलं आहे ह्याच्यावर. पण एवढा पण अवघड क्वेश्चन नाही आहे हा, जरी स्टार केला असला तरी एकदम सोपा आहे. 2 लाईनमध्ये उत्तर आहे त्याचं. इफ मेजर ऑफ अँगल A इज 70, व्हॉट इज द मेजर ऑफ द सप्लिमेंट ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ A. म्हणजे ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ A म्हणजे आधी आपल्याला कॉम्प्लिमेंट काढायला लागेल Aचा आणि मग त्याचा सप्लिमेंट काढायला लागेल. ठीक आहे, सो लिहून घ्या सोल्युशन. मेजर ऑफ अँगल A इज इक्वल टू किती दिलेलं आहे, 70 डिग्री. आता पहिले काय सांगितलं, कॉम्प्लिमेंट ऑफ A. कॉम्प्लिमेंट ऑफ A कसा काढायचा, कॉम्प्लिमेंट ऑफ A 90. तुम्हाला माहिती आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे 90 डिग्री. सो देअरफॉर मेजर्स ऑफ इट्स कॉम्प्लिमेंट, मेजर्स ऑफ इट्स कॉम्प्लिमेंट किती येणार आहे, 90 मायनस 70 इज इक्वल टू किती आलेला आहे, 20 डिग्री. आता हा कॉम्प्लिमेंट आलेला आहे कशाचा, Aचा. आता काय विचारलं आहे, व्हॉट इज द मेजर ऑफ द सप्लिमेंट ऑफ द कॉम्प्लिमेंट. म्हणजे ह्याचं सप्लिमेंट काय असणार आहे, 20चं. सो ते लिहून घेऊ. नाव सप्लिमेंट म्हणजे काय, 180 डिग्री. सो 180 मायनस 20 केलं की आपला आन्सर मिळून जाईल. नाव सप्लिमेंट ऑफ कशाचं सप्लिमेंट, 20चं विचारलं आहे. इज इक्वल टू 180 मायनस 20 इज इक्वल टू 160 डिग्री. झालं, एवढंच आन्सर आहे. ठीक आहे, पुढचं लास्ट, आय थिंक लास्ट क्वेश्चन राहिला आहे आपला आता फक्त, तो बघूयात. चला लास्ट क्वेश्चन बघूयात. इफ A अँड B आर सप्लिमेंटरी अँगल्स अँड मेजर ऑफ अँगल B किती दिलेला आहे, x प्लस 20, देन व्हॉट वुड बी द मेजर ऑफ अँगल A. आता A प्लस बीचं ॲडिशन तुम्हाला माहिती आहे काय असणार आहे, सप्लिमेंटरी म्हणजे 180. सो B आपल्याला किती दिलेला आहे, x प्लस 20. सोल्युशन लिहून घ्या. अँगल A अँड अँगल B काय आहे, सप्लिमेंटरी अँगल्स आर सप्लिमेंटरी. आणि अँगल B किती आहे, x प्लस 20 डिग्री. सो देअरफॉर मेजर ऑफ अँगल A
प्लस मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू किती आहे 180 डिग्री. सो देअरफॉर मेजर ऑफ अँगल ए, आता इथे प्लसमध्ये इथे काय येणार आहे एक्स प्लस 20 आपण लिहू शकतो कारण मेजर ऑफ अँगल बीचं काय दिलेलं आहे मेजर एक्स प्लस 20. सो एक्स प्लस 20 is equal to 180. So therefore measure of angle A is equal to 180. आता हे मेजर ऑफ अँगल ए फाइंड करायचं म्हणजे हे जे एक्स प्लस 20 आहे इकडे जाऊन काय करायला लागेल आपल्याला मायनस करायला लागेल. सो मेजर ऑफ 180 मायनस एक्स प्लस 20 बरोबर. सो इज इक्वल टू 180 मायनस एक्स आणि हे मायनस प्लस काय झालं मायनस झालं. सो मायनस 20. सो इज इक्वल टू 180 मायनस 20 किती येतं 160. 160 मायनस एक्स असाच राहील. सो 160 मायनस एक्स डिग्री हे कशाचं मेजर आलं मेजर ऑफ अँगल एचं झालं. हेच आपलं फायनल आन्सर आहे. मेजर ऑफ अँगल ए आपल्याला मिळाला. सो इथे आपला प्रॅक्टिस सेट 17 आपला संपलेला आहे. तुम्हाला कळला नसेल तर परत एकदा मागे जाऊन थोडं व्हिडिओ पॉज करून परत एकदा ऐकून व्हिडिओ स्टार्टला मी जे समजवलं आहे सप्लिमेंटरी अँगल्स ते एकदा बघा परत. आणि काही क्वेरी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.